ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। येऊन दाखवा परत कसे जाता बघतो, संजय राऊतांचं राजेश मोरेंना आव्हान, तर राऊतांनी सांभाळून बोलावं नाहीतर घरामध्ये घुसून मारू, राजेश मोरेंचा काल इशारा। नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, आधार कार्ड बघून गरब्यामध्ये प्रवेश द्यावा, विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गरबा आयोजकांना सूचना। समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न, धर्माधर्मामध्ये आग लावून त्यांना आपली पोळी भाजून घ्यायची आहे, विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्रोत्सवाच्या सूचनेनंतर वडेट्टीवारांची टीका। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण, मुंबईच्या इंदिरा डॉक इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचंही उद्घाटन करणार, एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा समावेश। बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली, मंत्री छगन भुजबळांची घोषणा, आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। मंत्रिमंडळामध्ये भूमिका मांडून भुजबळांनी मराठा आरक्षणाचा GR रद्द करून घ्यावा, भुजबळ बाहेर का बोलतात, मंत्रिमंडळामध्ये का बोलत नाहीत, वडेट्टीवारांची टीका। बच्चू कडूंनी पाळधी गावामध्ये येऊन दाखवावं, गुलाबराव पाटलांचं आव्हान, गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडूंनी दिला होता इशारा। इंदुरी चाट आणि बरंच काही उपाहारगृहामुळे संदीप देशपांडे ट्रोल, इंदुरी चाट उपाहारगृहामध्ये मध्य प्रदेशमधील पारंपरिक खाद्यपदार्थ, हॉटेलचा कूकही परप्रांतीय। उद्योग क्षेत्राला बूस्टर मिळणार, 40,000हून अधिक रोजगार निर्माण होणार, मुंबईतील स्टील महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 9 कंपन्यांशी 80,962 कोटींचे करार। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा नाहक बळी, रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये 5 तास अडकल्यानं चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू। लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थींना ई-केवायसी करणं बंधनकारक, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती, पुढील 2 महिन्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समिती गठीत, गिरीश महाजन समितीच्या प्रमुखपदी, तर शिवेंद्रराजे भोसले, भुजबळ, कोकाटेंसह दादा भुसे, उदय सामंत समितीमध्ये। महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी, ठाण्यातील कोपरी, मुंबईतील कांजूरमार्ग आणि मानपूर वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये आदेश लागू। मोनो आजपासून अनिश्चित काळासाठी बंद, दुरुस्तीसह नवीन CBCT यंत्रणा कार्यान्वित करणार। झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये मिळालेलं घर 5 वर्षांमध्ये विकल्यास लाभार्थ्याकडून घराचा ताबा काढून घ्या, हायकोर्टाचे SRAला आदेश। EPFO कडून पासबुक लाईट फीचर उपलब्ध, पासबुक थेट पोर्टलवर पाहता येणार, एकाच क्लिकवर एकाच लॉगिनद्वारे खात्याची सर्व माहिती मिळणार। बर्फाच्या दरामध्ये टनामागे 65 रुपयांची वाढ, 1 ऑक्टोबरपासून दर होणार लागू, ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये निर्णय। ऑस्करच्या शर्यतीमध्ये भारतातर्फे होमबाउंड चित्रपट पाठवला जाणार, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म गटामध्ये चित्रपटाची निवड। पूजा खेडकरच्या वडिलांच्या बॉडीगार्डला धुळ्यातून अटक, प्रफुल्ल साळुंखे धुळ्यातून अटकेत, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर मात्र अद्याप फरार। बुलढाण्यामधल्या अमोना गावकऱ्यांचा 30 वर्षांपासून शेतामध्ये जाण्यासाठी जीवघेणा प्रवास, आठवड्याभरामध्ये निर्णय घ्या अन्यथा जलसमाधी घेणार, गावकरी आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, शेतातील पिकं जमीनदोस्त। नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे 4,014 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 3,81,67,000ची जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी। रेल्वेच्या 3 मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल, तर पश्चिम मार्गावर वसई ते विरार ब्लॉक असणार।
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।